नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे पर छत्रपति शिवाजी महाराज की 20 फीट ऊंची प्रतिमा का अनावरण किया गया। इस मौके पर महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि यह दिन हिंदवी स्वराज के लिए ऐतिहासिक और गौरवपूर्ण है। उन्होंने बताया कि पिछली यात्रा के दौरान यहां महाराज की प्रतिमा स्थापित करने की इच्छा व्यक्त की गई थी और मात्र 8 महीनों में ये कार्य पूरा कर लिया गया। फडणवीस ने कहा कि ये स्मारक नागरिकों को प्रेरणा और नई ऊर्जा देगा। बाला माने के भाजपा में शामिल होने की चर्चाओं पर उन्होंने कहा है कि माने भाजपा के लिए नहीं और ऐसे निर्णय प्रदेश नेतृत्व के स्तर पर लिए जाते हैं। वहीं नवी मुंबई अड्डे का नाम लोक नेता डीबी पाटिल के नाम पर रखने की मांग दोहराते हुए उन्होंने कहा है कि राज्य सरकार की प्रक्रिया पूरी हो चुकी है और केंद्र से लगातार संपर्क किया जा रहा है। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेला आहे। मागच्या काळात ज्यावेळी या विमानतळाच्या पाहणीला आम्ही आलो होतो त्यावेळेस मी सूचना दिली होती की स्वराज्याची राजधानी रायगड त्या जिल्ह्यातलं हे विमानतळ, त्यामुळे या ठिकाणी महाराजांचा पुतळा असलाच पाहिजे। आणि मला अतिशय आनंद आहे की केवळ 8 महिन्यामध्ये हा भव्य अशा प्रकारचा पुतळा तयार झाला। आज आम्ही त्याचं अनावरण केलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल। आणि म्हणून मी या ठिकाणी हे जे अडानी एअरपोर्ट लिमिटेड आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, सिडकोचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो। विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे। केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे। आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ। बघा, मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्षामध्ये शेवटी अध्यक्षांचे निर्णय अंतिम असतात। बाळ माने आम्हाला परके नाही। बाळ माने हे भारतीय जनता पक्षातच तयार झालेले आहेत। काही कारणाने ते पक्ष सोडून गेले, पण या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री करत नाहीत। या संदर्भातला निर्णय प्रदेश अध्यक्ष करतात। ते जो निर्णय करतील त्याला माझा पाठिंबा असेल।